खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। अशोक खरात आणि कल्पना खरात यांची राष्ट्रीयकृत बँकांमधील खाती पोलिसांच्या रडारवर आहेत। शिर्डी पोलिसांचे आयकर विभागाला तसं पत्र आहे। खरात पती पत्नी यांचे गेल्या 5 वर्षांचे आयकर विवरण मागितले। गेल्या काही वर्षांमध्ये 2 बँकांमधील खरात यांच्या अधिकृत खात्यांवरून 17 कोटींचे व्यवहार झालेत। शिर्डीतील जमीन व्यवहारावेळी 2 खात्यांमधून 5 कोटींचा व्यवहार झालाय। जमीन व्यवहारात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांचं आयकर विभागाला हे पत्र मिळाले। खरात याच्या कोट्यवधींच्या व्यवहारात आणखी काय खुलासे होणार याकडे लक्ष लागले। तर केवळ पतसंस्था नाही तर राष्ट्रीयकृत बँकांमधील खात्यांवरही आता एकीकडे बोंडू अशोक खरात याच्या पतसंस्थांमधील बनावट खात्यांसंदर्भात शिर्डी पोलीस चौकशी करत असताना दुसरीकडे आता या बोंडू आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांची 2 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेली खाती देखील पोलिसांच्या रडारवर आलेली आहेत। गेल्या काही वर्षांपासून या खात्यांमध्ये तब्बल 17 कोटींचे व्यवहार झालेले आहेत। तर ज्या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये अशोक खरात, कल्पना खरात आणि त्यांचे साथीदार आरोपी आहेत त्या प्रकरणाचा तपास करत असताना शिर्डी पोलिसांना काही धक्कादायक खुलासे झालेले आहेत। यातील जी मूळ रक्कम आहे जवळपास 5.5 कोटीची रक्कम या मूळ जमीन मालकांना देताना या राष्ट्रीयकृत बँकांचा खात्यांचा आधार घेण्यात आला आणि त्या काळात त्या बँकांमध्ये तब्बल 5.5 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती शिर्डी पोलिसांच्या हाती लागली आहे। आणि त्याच अनुषंगाने आता शिर्डी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र पाठवलं आहे आणि गेल्या 5 वर्षातील या बोंडू अशोक खरात आणि त्याच्या संबंधित लोकांचे आयकर विवरण जे आहेत ते पोलिसांनी मागितलेले आहेत। एकंदरीत जर बघितलं तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील या बोंडूची खाती होती आणि त्याहून देखील कोट्यवधींचे व्यवहार झालेले आहेत। एकीकडे समता पतसंस्थेमध्ये जवळपास 100 बनावट खाती या बोंडूने खोलली होती, तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील आतापर्यंत 17 कोटीचे व्यवहार यांनी केल्याचं समोर आलेलं आहे। तर जमीन व्यवहाराच्या वेळेस तब्बल 5.5 कोटी रुपये जे आहेत ते त्या काळामध्ये या राष्ट्रीयकृत बँकांच्या खात्यावर जमा झाले। त्यामुळे नेमका हा सगळा काय प्रकार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांना तपासायच्या आहेत। सचिन, एकंदरीत आता सचिन खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।